माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागानं काल पुन्हा एकदा कारवाई केल्याचं बघायला मिळालं। मुंबई नाका परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वसंत गीते यांचं कार्यालय या ठिकाणी आहे। मात्र अतिक्रमण विभागाच्या वतीनं या कार्यालयावर काल बुलडोझर चालवण्यात आला। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यावेळेला या ठिकाणी उपस्थित होते। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। खरं तर 4 दिवसांपूर्वी कारवाईला सुरुवात करण्यात आली, त्यानंतर 3 ते 4 दिवसांची विश्रांती घेऊन काल पुन्हा एकदा ही कारवाई करण्यात आली आणि अशा पद्धतीनं गीते यांचं कार्यालय जे आहे, जे मुंबई नाका परिसरात गेले अनेक वर्षांपासून आहे, ते या ठिकाणी पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। खरं तर ही कारवाई राजकीय हेतूनं केल्याचा आरोप जो आहे तो स्वतः वसंत गीते यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता आज देखील सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी गीते यांच्या कार्यालय परिसरात बघायला मिळते आहेत। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। कारवाईबद्दल नेमकं काय सांगाल? कारवाई झाली, चांगली गोष्ट आहे। आता ह्या सगळ्या कारवाईला जनते उत्तर देणार आहे। गेल्या 40-50 वर्षापासून इथे आम्ही लहानपणापासून भाऊंच्या संघ लहानचे मोठं झालो आणि इथे सर्व छत्रसायकांनी सगळेजण मोठे झाले, कार्यकर्ते तयार झाले आणि या अशा पद्धतीने अतिक्रमण केलं। पण आता मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रकाराला जनते आता उत्तर द्यायला तयार झालेली आहे। काय सांगाल ही कारवाई एकूण ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात, काय सांगाल? ही अत्यंत सूडबुद्धीनं झालेली कारवाई आहे। या ठिकाणचं न्यायालयीन प्रकरण प्रविष्ट आहे। फक्त वरिष्ठाचा आणि राजकीय दबाव असल्यामुळे वसंत गीते हे येणाऱ्या विधानसभेचे उमेदवार आहेत आणि हे उमेदवार मध्यमधून लोकसभेला आदरणीय राजाभाऊ गोडसेला लीड भेटली। या लीड भेटल्याच्या हेतूनं केलेलं ही कारवाई। नाशिकमध्ये अत्यंत भरपूर असे अतिक्रमण आहेत। आज राजकीय अनेक लोकांचे पोस्टर लागलेत की जे स्वतःच्या घरातून निधी लाडकी लेक याच्यातून देतात, तर त्याचे अत्यंत ठिकठिकाणी पोस्टर उंच उंच लागलेत। त्याच्यातून एखाद्याची जीवितहानी होऊ शकते, पण ती महानगरपालिकेला लक्षात येत नाही, सरकारला लक्षात येत नाही, इथल्या अधिकाऱ्याला लक्षात येत नाही। हा हेतू पुरस्कार लोकसभेला वसंत गीते यांनी राजाभाऊ वाजेला लीड दिली, इथल्या मतदारांनी त्यांचं ऐकलं। पण ही राजकीय दृष्टीने केलेली कारवाई वाटते? नक्कीच जनता ही बघतीये की गेल्या 8 दिवसापासून शहरामध्ये कुठे नव्हे तर ह्या मुंबई नाक्यावरच ही अतिक्रमण मोहीम राबवत आहे। खरं तर जे विरोधक आहे त्यांच्या पायाखालची वाळू ढसळल्यामुळं जे इच्छुक उमेदवार आहे आदरणीय वसंतभाऊ गीते यांचा वाढता प्रतिसाद बघून, मतदारांचा प्रतिसाद बघून समोरचे जे आहे त्यांच्या पायाखालची वाळू ही ढासळली, त्यामुळे सूडबुद्धीने केलेली कारवाई। सूडबुद्धीनं केलेली कारवाई असं इथले सगळे कार्यकर्ते वसंत गीते यांचं म्हणतात। गेल्या अनेक वर्षांपासून वसंत गीते यांचं हे मध्यवर्ती कार्यालय जे आहे ते मुंबई नाका परिसरात होतं। मात्र अतिक्रमण विभागानं आता ही कारवाई करत हे कार्यालय जमीनदोस्त केलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये याचे नेमके काय राजकीय पडसाद बघायला मिळतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।